नमस्कार. आज आपण बनवूया सँडविच. तर त्याची लागणारी ही साहित्य. आपल्याला ही 2 बटाटे धुवून उकळून घ्यायचे. उकळून घ्यायला ठेवायचे. आपली बटाटे उकळून झालेले सोलून घेतलेले. तर आता थोडीशी प्रोसेस करूया. आता बटाटा आपण बारीक करून घेऊया. बारीक करून घ्यायचा. त्यात मग जरा मिरची टाकूया. मिक्स करून घ्यायचं. परत जरा कस्तुरी मेथी टाकायची. त्यानंतर जरा मॅगी मसाला पण टाकायचा. थोडंसं हळद पण घ्यायची करून. थोडं लाल तिखट चटणी पण थोडीशी टाकायची आपल्या चवीनुसार, जेवढं तुम्हाला तिखट. ते नंतर सगळं झाल्यावर टाकायचं. ही ठेवूया आणि हे कांदाही लावून घ्यायचा आहे की तुम्हाला दावते. आपण आता पळीत तेल घेतलेलं आहे. तेल गरम करून फोडणी मारायची. त्यात टाकून घ्यायची जेवी चांगली चरचर भाजून. आता आपली ही फोडणी झाली. आता हे लिंबू लगेचच वरनं पिळून घ्यायचं आपल्याला. मिक्स करून चांगलं घ्यायचं. त्याला टाकून ह्यात मीठ टाकून घेऊया. शेवटी घ्यायचं असतं मीठ टाकून, चवीनुसार टाकायचं. ते मिक्स करून घ्यायचं चांगलं. मग झालं आपले. चला आता आपण सँडविचला मसाला लावून घेऊया. आता आपल्याला लावायचा मसाला. आपला मसाला लावून घेतला. आता लावायचा आपल्याला कांदा. कांदा लाव. आता आपण ह्याच्यावर चीज टाकून घेऊया. आता आपलं चीज लावून झालेलं आहे. तर आता आपल्याला ही ह्याच्यावरती लावून घ्यायचे. आता तेल आपण थोडंसं तव्याला लावून घ्यायचं. तव्याला तेल लावायचं. ह्याला शेकून घ्यायचं. तेल लावून ह्याला शेकायचं. बारीक गॅसवरच शेकून घ्या. आणि आता आपण शेकून घेऊया मस्तपैकी आपलं बनल्यावर. आता भाजून झालेलं आहे. थोडंसं भाजून द्यायचं आणि काढून घ्यायचं. एकदम छान भाजलेलं आहे. तयार झालेलं आहे. तर आता हे आपलं भाजून झालेलं आहे. लालसर भाजून घ्यायचं चांगलं कडक. झालंय आता आपलं सँडविच बनवून काढून घेतलेलं आहे. एकदम छान झालंय. वास भारी येतोय. एकदम परफेक्ट. आणि तुम्हाला जर कुठली रेसिपी पाहिजे तर मला नक्की कमेंट करून विचारा.